12 चेंडू 40 धावा सामन्याला सुरुवात होते. रेशन मारा करते ते प्रसन्न याला. आता मात्र सुंदर खेळून काढलेला पाहिजे. झेल होतो का झेल तुटायचा आणि पहिल्या चेंडूवरती पहिला झेल होतो तो यारी दोस्तीचा. यारी दोस्ती या संघाला मोठा धक्का बसतो. पहिली सटवी लागते. धावसंख्या मात्र 1-0. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला सुरळ या संघाकडून. प्रसन्नाची जागा धरून येण्यासाठी आलाय तो संजू आणि संजीव जोडी मैदानात असताना आता मात्र चौथा आता मात्र स्टेप आउट असल्यामुळे एकही रन मिळणार नाही. धावसंख्या स्थिर राहिली आहे. अजून खातं वगैरे आलं नाहीये यारी दुसऱ्या संघाला. पाहूयात रोशनचा गेली चेंडू स्ट्राईक साठी संजू. रोशन मारा करतो तो संजू आला. आता मात्र एक निर्धार चेंडू सुटतोय. मला वाटतं संजू बाद होतो. लागू बाद दुसरी अवकाशा भेटते ती यारी दुसऱ्या संघाला. खातं मात्र उघडता येत नाहीये. आता मात्र संजूची जागा वरून काढण्यासाठी आलाय तो विनय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोशन याच्याकडून. मागच्या इनिंग मध्ये ज्यांनी षटकारांचा व्यवसाय केला होता तोच रोशन आता गोलंदाजीसाठी. आता मात्र ऑफच्या दिशेने खेळून आलेला चेंडू पाहूयात. झेल टोकायचा होता पण झेल सुटतो. 2 धाव्यातून सहज पूर्ण होतो. तिसरी धावेचा प्रयत्न. मला वाटतं तिसरी धाव सुद्धा पूर्ण होत. 3 धावा कालांतराने 3 धावांनी संघाचे खातं उघडतं. संघाची धावसंख्या 2-3. अशी पारी करून चालणार नाही. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज होती. आता मात्र 3 धावा अजून 37 धावा करायच्या. आता मात्र लेगसाईडच्या दिशेने खेळून आलेला चेंडू पाहूयात. मला वाटतं आल्या सोबत मात्र झटका होतोय. तिसरा मोठा धक्का बसतो तो यारी दुसऱ्या संघाला. धाव संख्या पुन्हा एकदा फिरवली. संघाची धावसंख्या 3-3. सुरत स्ट्राईक साठी सुरत लेग साईडच्या दिशेने खेळून आलेला चेंडू. एक धावचा सेट पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता मात्र 2 धावेवरती समाधान मानलं लागतं ते यारी दोस्ती या संघाला. पहिल्या षटकात संपूर्ण जर संघाची धावसंख्या होते 3-5. 6 चेंडू 35 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज. पाहूया कोण आहे तो फलंदाज. आता मात्र 5 कालावधीचा गोलंदाज तयार. 6 चेंडू 6 धावा यारी दोस्ती या संघाला सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू पाहूया. झेल होतो का झेल तुटण्याचा सुंदर प्रयत्न. झेल तुटता येत नाहीये आणि 2 धावा. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते 3-7. 5 चेंडू 33 धावा. कालचं अवघड आव्हान ठेवलं ते. थांबता 3 चेंडू 33 धावा. क्रिकेट हा खेळ मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. आता मात्र षटकारांची आतिषबाजी व्हायला हवी. 6 धावा धावसंख्या वाटते. धावसंख्या होते 3-13. 4 चेंडू 27 धावा. आता या ठिकाणी गोलंदाजाने जर चूक केली तर सामना. आता मात्र चौकार फलंदाजीचा बॅट वरून निघाले. चौकार 4 धावा. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज यारी दुसऱ्या संघाला सामना जिंकायचा असेल तर. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना उंचावर मारलेला चेंडू पाहूया. सीमा रेषेच्या पार षटकार. सुंदर पुन्हा एकदा 6 धावा. 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतो. संघाची धावसंख्या होते 23.
2 चेंडू 17 धावा. सामना काहीसा तुरंत संघाकडे झुकताना पाहूया. मगाशीच म्हटलं होतं जर गोलंदाजाने चूक केली तर सामना पूर्णपणे बदलू शकतो. आता मात्र ते समीकरण दिसताना मैदानात 2 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र नो शाबास शाबास सामना मात्र पलटला. 2 चेंडू आणि 9 धावा. एक्स्ट्रा देणार नो टाकतोय बघ असं वाटतं गोलंदाज सामना पूर्णपणे झुकवताना दिसतो. साईडसाठी हाच तो फलंदाज पाहूयात. 2 चेंडू 9 धावा. गोलंदाज तीन 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 सत्कारचा पूर्ण पण मला वाटतं अशा 4 धावा. 1+2 अशा 3 धावा. संघाचे धावसंख्या चालते. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मात्र फलंदाज पूर्ण करण्यात तयार. 2 चेंडू आणि 6 धावा. पाठव 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 आता मात्र सुंदर फलंदाज चेंडू थोडं टिपायचा. चल चौका चौका शाबास शाबास फलंदाजाचा बाप म्हणून निघालेला आहे चौकार. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावा. एकला दोन बघ बसतोय चार पाहिजे होते ना. आता उत्तरार्धाकडे जातोय. 1 चेंडू आणि 2 धावा. आणि फलंदाज त्याच्यापेक्षा आता मात्र सुंदर मला वाटतं मागे नव्हता सुंदर सुंदर